तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज सकाळचे 6:30 वाजलेत आणि मी आलोय आंबे काढायला। कोलमांडल्यामध्ये आलोय। इकडे बघा आपला पांड्यादा कोकणचा प्रसाद आपल्यासोबत आहे। आंबे खातोय, आंबे काढायला आलोय आणि हा बघा आंबे खातोय। त्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे, आता आपल्या इकडे झाडावर जे काय आंबे लागले ते पिकायला लागले। तर तुम्हाला दाखवतो थोडक्यात। हे बघा, हे असे पिकलेले आंबे आहेत ना, ते पडलेत आणि आपल्याला आता काढायचे आहेत। तर आज इकडे मी आंबे काढायला आलोय, आंबे काढणार आहे। तर ही व्हिडिओ आजची पूर्ण अशीच असणार आहे। आंबे काढायचे, शॉर्टिंग करायचे, बॉक्स भरायचे, घरी घेऊन जायचे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मित्रांनो, बघा आपल्या समोर एक झाड आहे इकडे पाठीमागं, त्याच्यावरती सुद्धा आंबे पिकलेत। मी तुम्हाला दाखवतो झाडावरती पिकलेला आंबा असा। आता आम्ही पडलेले 2-4 आंबे तर खाल्लेत आणि अजून 2-4 आहेत। कारण पहिला म्हणजे काय, आपला आवडता फळ आहे कोकणचा राजा, हा फळांचा राजा हापूस आंबा। हा बघा, इथे एक आंबा पिकलेला आहे। बघा कसा मस्त छाकी झाले, छाकी। झाडावर पिकलेल्या आंब्याला आमच्याकडे ना चाकी बोलतात। तर तुमच्याकडे काय बोलतात हे कमेंट मधून नक्की कळवा। आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो। आजच्या व्हिडिओमध्ये जरा खूप धमाल, मजा आणि मस्ती करणार आहोत आपण। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर आता आपण जाऊयात आंबे काढायला आणि आंबे खायला सुद्धा या। कोणाला पाहिजे असतील तर नका मागू, कारण संपायला आलेत। तर मित्रांनो आंबे वगैरे खाऊन झालेत आणि आता आपल्याला आंबे काढायचे आहेत। ज्या कामासाठी आपण इथे आलोय, तर ते आता आपण काम चालू करायला चाललोय। चला तर मग आता जाऊयात। हे बघा, हे आहे घम्याल, तो घम्याल कहते घम्याल। याच्यामध्ये आपण आंबे काढून आणायचे। आंबे आपल्याला काय झाडावरती कोणते चढायचं नाही, खालूनच काढायचे, कारण सर्व झाडं इतकी छोटी छोटी आहेत झाडं। तर आपण खालूनच आंबे काढणार आहोत। तर त्यासाठी झिला वगैरे आम्ही तिकडे ठेवलाय। बाकी लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या इथे आणून ठेवल्या, कारण इथे आपल्याला सर्व बॉक्स भरायचे आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला दाखवतो मित्रांनो, हे बघा हे काय आहे। हे बघा करवंद, काली मैना, आपली कोकणची काली मैना। बघा कसे पूर्ण तयार झालीत करवंद मित्रांनो। हे बघा करवंद सुद्धा आता इकडे तयार झाले। आता कोकणामध्ये रानमेव्याची आपल्या कमी नाही, खूप सारा रानमेवा ह्या टायमाला आपल्याला खायला मिळतो। तर तयार तर झाले, ते खाऊन बघतो कसं काय आहे ते। एक नंबर आहे, पण मस्त झाले तयार, गोड आहे एकदम। तुम्ही सुद्धा या खायला। आणि बघा सकाळची वेळ आहे, जवळजवळ 6:30 ते 6:45 वाजलेत आणि आपण इकडे आंबे काढायला आहे। बघा छोटी छोटी झाडं आहेत इकडे। हा बघा, हा पण एक छोटा आहे, 2-4 वर्षाचा आहे। या बघा ही झाडं आहेत इकडे। तर ह्या झाडांवरून आपल्याला आंबे काढायचे आहे मित्रांनो। पहिल्यांदा जसं कंपाऊंड मी घेतलेलं आहे इकडे आंब्याचं, याच्या आधी आपल्या घरचंच करत होतो। तर आता फर्स्ट टाइम इकडे एक कंपाऊंड घेतलं आहे। हे बघा हे आंबे बघा कसे, साईज बघा एकदम फुल मोठी साईज आहे। याला किंमत सुद्धा चांगली येते। आणि आंबा बघा, आंब्याची शायनिंग बघा, असा एकदम कडक आहे आंबा, एक नंबर। दिसायला सुद्धा मस्त भारी दिसतोय, याची शायनिंगच एकदम भारी आहे। तर मित्रांनो, हेच आंबे आपण आता काढणार आणि पुढे मार्केटला पाठवणार, किंवा रिटेलमध्ये सुद्धा आपण इथे देतो। तर हेच आंबे बघा आपल्याला आता इथे काढायचे आहेत। हे आपले इकडे झेली आहेत, 2 जण आम्ही आलोय काढायला। तर पटापट आता सकाळची वेळ आहे, ऊन व्हायच्या आधी हे काढून घ्यायचे, नंतर शॉर्टिंग करायचे। खरं तर आंबे भरपूर झाले होते। हे बघा ह्या झाडाला पूर्ण आम्ही मागच्या वेळी खाली केलं, ह्याच्यावरती पण भरपूर आंबे होते, पण आता त्याच्यावर एकही आंबा शिल्लक ठेवलेला नाही, कारण ह्याच्या आधी जे झाले होते ते आम्ही काढले नाही। आज आहे आपला शेवटचा दिवस आणि हे आपल्याला दुपारच्या आतमध्ये संपवून दुसरीकडे जायचं आहे, कारण दुसरा एक अजून कंपाऊंड आपण घेतलेला आहे, तिकडे पण आपल्याला जायचं आहे। कारण कसं आहे, वेळ मिळत नाही आहे। रिक्षाचे सुद्धा भाडे मला कॅन्सल करून इकडे आंबे काढायला यावं लागतं, कारण हाच कंपाऊंड दुपारपर्यंत आपल्याला पूर्ण करून दुसऱ्या कंपाऊंडमध्ये जायचं आहे दुपारनंतर। पहिलीची अशी माझी वेळ आहे की कंपाऊंड घेतलेले आहेत, पांड्यादा आणि मी पार्टनरशिपमध्ये हे झाडं घेतलेत। हे बघा आंबे बघताय तुम्ही किती झालेत। हे सर्व आंबे आज काढणार आहोत आणि झाडाला एकदम शांतता भेटणार आहे, हलका हलका होणार आहे ते। चला मग पांड्यादा, काढायचे काय? चला जाऊया। यांना बोलवायचं काय आंबे काढायला? बोलो आम्हाला माणसाचीच कमी आहे। हे दुपारपर्यंत ओके करून जायचं आपल्याला। चला तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता आम्ही आंबे काढायला सुरुवात करतोय। कसे काढतात दाखव ना, जरा काढून दाखव आपल्या माणसांना। हे बघा आता काढतोय। बघा हा झिला घ्यायचा,
आणि असा खेचायचा. आणखी इतर घाटावरचे जे लोक आहेत त्यांना ह्या गोष्टी माहिती नाहीयेत. तर त्या पद्धतीने आंबे काढले जातात. मित्रांनो हे बघा, असे आम्ही झिल्याने आंबे काढतो. अजिबात त्याला मार वगैरे काय लागलेला नसतो. काही लोकांचा समज असतो की पडलेले आंबे वगैरे आहेत, तर असं काय नसतं. पडलेल्या आंब्याचा आम्ही विचारत पण नाही. कोणी जर एखादा आलं तर त्याला उसरीला देऊन टाकतो. उसरी म्हणजे काय, तुमच्या भाषेत सांगायचं आमसूल वगैरे बोलतात ना, ते तर आम्ही असे उसरीला देतो. ते पण स्वतः न्यायला आलेत तर, नाहीतर आम्ही असे इथे टाकून देतो. ते नाही आम्ही घेत. चला आता हे आपण घमेलामध्ये काढून घेऊया. हे बघा मित्रांनो, आंबे बघा, आंबे बघा. थांब काढतो. तर मित्रांनो हे बघा, हे आंबे असे आपले फुल तयार झालेले आहेत. हे अगदी घरी पण पिकतील. त्याची शायनिंग बघा आंब्याची कसली कडक दिसतंय. आंबा बघा दिसायला कसला एकदम भारी आहे. आता असेच आम्ही फटाफट आंबे काढणार आहोत. तर तुम्ही सुद्धा आंबे काढायला या. तर मित्रांनो आता सकाळी आपण तुम्हाला माहिती आहे 6:30ला आपण इथे आलोय. सूर्य उगवला पण नव्हता आणि आता बघा सूर्य इकडे उगवला आहे आणि आपण आंबे काढायला सुरुवात केली होती. तर इथून आता आंबे काढलेत. हे बघा, एक घमेल तर आपला इथे भरला आहे. एवढे आंबे काढले लगेच झालेत. 5 ते 10 मिनिटात काढून झालेत. आणि त्याने सुद्धा तिकडे आंबे काढले आहेत. तर बघा घेऊन चला, जिथे आपण प्लॅस्टिक ठेवलंय ना तिथे हे सगळे आता आपण आंबे काढून जमा करणार आहोत. त्याच्यानंतर शॉर्टिंग बॉक्स भरणं वगैरे फिटिंग. तर आता हे आपण घेऊन आता तिकडे जाऊयात. तर मित्रांनो हे बघा, आपण आंबे घेऊन आलोय. आता पंडित आपल्याकडे आंबे काढतोय. 2 घमेला पण आणले. हे बघा, एक रिकामी केला आणि हा एक काढतोय. अजून भरपूर आंबे काढायचे आहेत. सर्व आंब्याच आपण इथून काढणार आहोत आणि इकडे एकदम मोकळा करणार आहोत. काहीच ठेवणार नाही. बघा या झाडावर सुद्धा आंबे आहेत आणि ते काढायचे आहेत. इथे 2 झाड आहेत. हा एक आहे आणि इकडे बघा हे आहेत आंबे. फळांचा राजा हापूस, आपल्या कोकणाचा पण राजाच आहे. तर हे आंबे आपल्याला आता काढायचे आहेत. इकडे आम्ही गवत बघा, मागच्या वेळी गवत आमचा उरला तर ते आम्ही इकडे झाडावरती ठेवला. चला तर मग आपण आता जाऊयात पुन्हा आंबे काढायला. दमलास? नाही मग घाम सुटला. सकाळचा घाम सुटते राजा. गरमीले होते. सध्या पाऊस लवकर येणार असं वाटतंय, कारण आता वातावरण असं आहे. सकाळी लय गरमी होतो. आणि हे बघा पिकलेले आंबे, ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही खाल्ले, थोडेसे ठेवले दाखवले. बघा साली हा जो आहे ना, हा रायवल आंबा, रायवली आंबा आहे. रानटी आपल्या लिट्टी कोकणातल्या बरोबर माहिती आहे. लिट्टी काय असतं आणि बाटे काय असतं. बघा इकडे छोटीच झाडं आहेत. सगळी झाडं पण एक नंबर आहेत. हा बघ इथं पण गवत ठेवलेला आहे रे थोडासा. तूच ठेवलास काय? थोडासा. सगळी छोटी झाडं आहेत. कोणत्या झाडावर चढायची गरज नाही. खालून फटाफट काम करायचं. आणि करवंद तुम्हाला दाखवू. करवंद किती आहेत हे बघा. हे बघा करवंद, हे अर्धे आता तयार व्हायला लागले आहेत आणि बघताय तुम्ही किती सारी आहेत. आता 15 दिवसानंतर आम्हाला काही काम नाही, तर आम्ही घमेल घेऊन जाणार करवंद आणि ती सुकवून ठेवणार. पावसात खायला लय मजा येतं. तर हे बघा, चला जाऊयात. तर मित्रांनो हे बघा, आतापर्यंत आपले एवढे आंबे काढून झालेत. सकाळचे आता 8:30 वाजलेत. आपण सुरुवात लवकर केली 6:30ला. आणि इकडे आपले मालक आलेत. मालक यांना आम्ही इकडे राखण्याला ठेवली होती. बिनपगारी माणूस ठेवला होता इकडे राखण्यासाठी. त्यांच्यामुळे आम्हाला हे इकडे आंबे आता खायला मिळत आहेत, काढायला मिळत आहेत. आणि 8:30 वाजलेत. आणि स्पेशल बघा काय आमच्यासाठी चहा आलेला आहे. चहा कोरी. आणि इकडे बटर आलेत. बटर, चहा आणि बटर. ही रानात खायची जी मजा आहे ना ती वेगळी. जर तुम्हाला अनुभवायचा असेल ना तर आमच्या सोबत इकडे यायला लागेल. लय भारी वाटतं एकदम. असं सकाळ चहा, कोरा चहा, तो पण दुधाचा नाही. गाई म्हशी आहेत घरी पण आम्ही दुधाची चहा नाही घेत. तरी बघा कोरी चहा आणि बटर. तर या खायला. बाकीचा विषय काय ते आपण नंतर करू. तर मित्रांनो आता आपले एवढे आंबे काढून झालेले आहेत. बघताय तुम्ही सकाळपासून आपण एवढे आंबे काढलेत. आणि आता मी शॉर्टिंग करायला घेतोय, कारण तिथे आंबे ठेवायला जागा नाही आहे. आणि बाकीचे आंबे अजून काढायचे आहेत. हे बघा ही झाडं अजून इथे 4-5 झाडं आहेत ते बाकी आहेत. आपला माणूस तिकडं काढणार आहे आंबे. आणि हे आमचे शेठ इकडे नजर मारून आलेत कुठे आम्ही आंबे काढायचे बाकी ठेवलेत काय ते. त्या तिकडे येत आहेत हळूहळू. इकडे गवत आहे. आता आंबे काढणार आहे आणि मी इथे शॉर्टिंग करणार आहे. आणि पिकलेले आंबे बघा किती कमीच नाही. अजून ह्याच्यात भेटतील ते वेगळे. तर आता इथे शॉर्टिंग करायला घेतो फटाफट. बाकी आपण व्हिडिओ पुढे करू कंटिन्यू.
तर मित्रांनो शेवटला आपण ह्या झाडावरून आंबे काढले आणि आता सर्व आंबे आपले काढून झालेले आहेत. तुम्हाला दाखवतो. काढून झाले म्हणून हा मोबाईलमध्ये टाइमपास करतोय. शेट आपले देठ तोडतायत. हे आंबे बघा, हे शॉर्टिंग करायचे बाकी आहेत. बाकी इकडे थोडे थोडे शॉर्टिंग केलेले आहेत. इकडे ऊन आलं त्याच्यामुळे बॉक्स ठेवलाय. तर हे आपले आज एवढे आंबे आपल्याला भेटले शेवटचे. याच्यानंतर काही इथं आंबे आपल्याला भेटणार नाहीत. आणि हे पिकलेले आंबे बघा, पिकलेले, हे सर्व पिकलेले आंबे आहेत इथे भरपूरशे. आणि आता मी हे राहिलेले आंबे शॉर्टिंग करतोय, फटाफट करून घेऊया. बबन भाऊ शॉर्टिंग करतायत आणि काय आपल्याला जमत नाही शॉर्टिंग. नाहीतर आपण मी जर शॉर्टिंग करायला गेलो ना तर 5 डझनचे 4 डझन मध्ये येतील, 4 डझनचे 5 डझन मध्ये. आणि जोटाचा माल आहे तो 4 डझन मध्ये टाकून मोकळा होईल. तर त्याला माहिती आहे, त्याच्यावर तो स्वतः शॉर्टिंग करतो. इकडे बघा खूप सारा आंबे काढलेत आपण इकडे. आणि आता खरा काम तर आता याच्या पुढे, कारण हे एवढे शॉर्टिंग करून पुढे आपल्याला ते बॉक्समध्ये भरायच्यात, पॅक करायच्यात आणि इथून लांब घेऊन जायचं आहे. म्हणजे जवळजवळ 700 मीटर लांब घेऊन जायचे आहेत ते उचलून डोक्यावरती. किती 2-2, 3-3 बॉक्स घेऊन जावे लागतील, नाहीतर मग 8 वाजतील इथे. चला बघा कशा पद्धतीने शॉर्टिंग करतोय ते. पिक्का चाकी बघा, आज भरपूर असे पिक्के आंबे मिळाले आम्हाला. सकाळी आलो तेव्हा मिळालेच, पण आंबे काढताना पण खूप सारे आंबे मिळाले. सकाळ झाला सांग, कारण टाइम नसतं. एक असतं होमस्टेला, एक असतं गाडीवर. आणि काय माहिती आहे, ऍक्च्युली आंबे काढायला आम्हाला लेट झालं, कारण आपलं होमस्टे असल्यामुळे आपल्याला वेळ पण मिळत नव्हता. आणि याची रिक्षा आहे तर त्याला पण भाडे असतात. ते सगळे बघून हे ऍडजस्ट करून टायमिंग आपण आज आलो इकडे. आणि शेवटचे आंबे एक सांगू, इकडे जवळ्या एक सांगू मित्रांनो. कसं असतं ना, मित्र हा कसा माहितीये, सगळं इतर ठिकाणी वेगळी आहे गोष्ट. म्हणजे बाकी ठिकाणी फिरण्यासारखी नसावा, तर कसा धंद्यामध्ये सोबत घेऊन जाणारा असावा. तर आता बघा, आम्ही हा पार्टनरशिप मध्ये धंदा करायला घेतलोय. याच्या आधी आमचे घरचे होते, याचा काय नव्हतं. तर आपण आमचं असं बोलता बोलता आमचे लय विषय लय खोल असतात. तर बोललो की यावर्षी आपण आंब्याचा धंदा करूयात. आणि सुरुवात तर केली आहे. आणि बघितलं खूप सारे आंबे आम्हाला ह्याच्यात भेटलेले आहेत. मालकाला अजून पैसे द्यायचे बाकी आहेत, ही पुढची गोष्ट आहे. पण इथून पुढे आता आम्ही हा बिझनेस जे आंब्याचा आहे तो कंटिन्यू करणार आहोत. आणि कसं ह्याच्यात मध्ये आपल्याला माहिती सुद्धा आहे. तर तुमचे आपल्या आजूबाजूला हरिहरेश्वर बोला किंवा श्रीवर्धन मध्ये बोला, कोणाची झाड वगैरे द्यायची असतील तर आम्हाला नक्की द्या, सहकार्य करा थोडा. आणि या बिझनेसमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, तर तुमचं सहकार्य आम्हाला गरजेचं आहे. तर थोडंसं सहकार्य करा, झाड वगैरे असतील तर द्या. आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका. आणि आता एक मोठा घोटाळा झालाय, काय ते दाखवतो. आपली गायने आंबे खाल्लं बघ. हे बघा, हड. अरे काय रे, इकडे हे बघा आंबे खाऊन चालले. वाट लावला की सगळे पिक्के आंबे एका बाजूला ठेवलेले साले सगळे खाऊन टाकले. वाटोळा झाला. सगळ्या छाक्या होत्या त्या सगळ्या खाल्ला. नशीब तुझा लक्ष गेला. तर मित्रांनो, शॉर्टिंग करून पूर्ण आंबे शॉर्टिंग करून झालेच. आणि आता ऊन पडते, आणि त्याच्यामुळे थोडं हे असे टाले टाकून ठेवतोय. आणि आता चाललोय घरी जेवायला, कारण सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये. फक्त बटर खाल्ली, बटर चहा सोबत. हे वेस्टेज आहेत. तर हे बघा, आणि हे पिकलेले आंबे सुद्धा इथे आहेत बघा. आपण पिकलेले आहे, खूप सारे पिकलेले आंबे आज भेटलेत. आणि आता हे तर इथे आपलं झाकून झालेलं आहे. इकडे ढोरगुरं पण आहेत, त्याच्यामध्ये जरा झाकून ठेवतोय आणि जातो जेवायला. चला तर मग आता आपण डायरेक्ट घरी जाऊया. तर मित्रांनो, जेवायला घरी गेलेलो आणि जेवण करून परत आलोय. इकडे आता आपल्याला बॉक्स भरायचे आहेत, म्हणजे भरायला सुरुवात झाली आहे. तुम्ही बघताय पाठीमागं इकडे आपला पार्टनर बॉक्स भरतोय इकडे. आणि अजून एक पार्टनर आपण एक्स्ट्रा घेऊन आलोय, कारण आपल्याला माणसाची गरज होती. तर बघा पाठीमागं काय करतोयस रे? आंबा भरतोय. आंबा नाही भरत तू, आंबा इकडे भरतोय. तू बॉक्स पॅक करतोयस, तो चिकटपट्टी लावतोय बॉक्सला. तर बघूयात आज आपले किती बॉक्स काढून होत आहेत. अंतरा बघा, हे अशा प्रकारे बॉक्स आपण भरतो. हा 4 डझनाचा बॉक्स आहे. आणि हे असे लावते बघा, 1 नंबर लावलेत, भारी वाटतंय. इकडे शॉर्टिंग केलेले जवळजवळ अर्धे बॉक्स आपले भरून झालेले आहेत, अर्धे भरायचे आहेत. ही मोठी साईज आहे, हा 2 डझनाचा बॉक्स भरणार. हा इकडे बॉक्स भरतोय. तर आपण इकडे बॉक्स भरताय, तर आपला काय अनुभव शेअर करा थोडासा.
अनुभव काय पहिल्यांदाच भरतोय. हा पहिल्यांदाच आंबे भरतोय मी. जमतंय ना भरायला? जमतोय. आता काय शिकवतोयस तर त्यानुसार दाखवल्याप्रमाणे करतोय. बघा याला बॉक्स भरायचं माहित नव्हता, आंबा काढायचं पण माहिती नव्हतं. ह्या वर्षी पण आता भरतोय, पण काढतोय भरतोय. मेन गोष्ट म्हणजे इथून डोक्यावर घेऊन तिकडे गाडीपर्यंत पोहोचवतोय. हा मेन काम आहे, इथून चालत घेऊन जायचा. इकडे बॉक्स भरलेत, जवळजवळ 8 ते 10 बॉक्स आपले भरून झालेत आणि अजून बाकी भरायचे आहेत. चला पूर्ण भरून झाल्यावरच दाखवतो. तर मित्रांनो सर्व बॉक्स आपले भरून झाले. हे बघा इकडे थोडेसे आंबे उरले म्हणजे आपल्याला खायला पण पाहिजे ना काहीतरी, तर हे 2 गमेला पण खायला ठेवलेत आणि गवत उरलाय तर इकडे आपल्या शेडनी बांधून ठेवलाय. हे आजचे आपले बॉक्स आहे बघा, मस्त पॅकिंग वगैरे केले टेप लावून. बाकीचे इकडे आहेत थोडेसे. तर आजचा आपला काम पूर्ण झालेला आहे आणि हे बॉक्स घेऊन आपल्याला आता रोडवरती जायचं आहे चालत. पांड्यात आपला नाव टाकताय, टाक रे नाव. घेणार UKC S, पाठविणार आहे तो SPH. मित्रांनो बघा SPH म्हणजे संकेत प्रकाश उमणे. आपल्या नावाने बॉक्स आपण मार्केटला पाठवतो. हो 5 डझनाचा आहे तो. हे बघा हे 5 डझनाचे बॉक्स आहेत. तर हे असे बॉक्सवरती नाव टाकून आपण मार्केटला पाठवत असतो. इकडे 4 डझनाचे आहेत बघा, UKC 4 डझन SPH. तर आपल्या इकडे बॉक्स तर भरून पॅक करून झालेत. आता घेऊन जायचं आहे रोडवरती. चला तर मग आता आपण घेऊन जाऊया डोक्यावरती. तर मित्रांनो हे बघा असे डोक्यावरती 2-2 बॉक्स आहेत. 2-2 बॉक्स घेऊन आपल्याला आता जायचं आहे चालत. इथून जवळजवळ 2 ते 3 मिनटं चालत जायला लागतात बाहेर आणि जायचं आपल्याला आता बाहेर घेऊन. बघा 2 बॉक्स घेतलेत आणि पांड्यात आपला पुढे चाललाय. पण तुम्हाला दाखवतो 1च मिनटं. हा बघा हा असा रस्ता काट्या कुट्यांच्यातनं घेऊन जायचं आहे आणि हा बघा पुढे चाललाय. पांड्याला दमलास काय? अरे मी दमला आज. जाम सकाळपासून 6:30 वाजल्यापासून काम करतोय. आणि मित्रांनो हा बघा हा फळ कोणता माहिती आहे मला? फणस. आणि फणसाची राखण करण्यासाठी बघा ना मित्रांनो हा नक्की झाड कसला आहे, फणसाचा की नारळाचा? बघा की एकाच झाडाला 2 फळं येतात ते समजत नाही. बघा इथं फणस पण आहे आणि नारळ आहे. कोकणकरांना समजलं असेल की नारळ कशासाठी फणसाच्या झाडावर झालाय की ठेवलेला आहे ते. तर बघा ही आपली कोकण आहे, राखण करायची गरज नाही. नारळावरती काम होतं. आणि आपले बुवा आलेले आहेत चहा पाणी घेऊन. कारण आमच्या नाजूबाई चहा माहिती आपल्याला चहा तर लागतंच काम करताना. तर बॉक्स घेऊन चालतोय. अजून काय पोचलोय नाही, अजून बाहेर जायचं आहे बघा. आता पुढे जाऊन आपण पुन्हा एकदा मला दाखवतो गाडीजवळ गेल्यानंतर. चला बॉक्स न्यायला या. तर मित्रांनो 2-3 मिनटं चालल्यानंतर आपण पोचलोय ते आपल्या गाडीजवळ. आहे बघा रिक्षाचा आहे ना पुरेपूर वापर करून घेतोय. ही पॅसेंजर नाही, ही आपली माल वाहतूक आहे सध्या. हे बघा बॉक्स उतरले. बघा उतरायची गरज नाही लागत. ही आपली कोकणी स्टाईल आहे, घ्यायचे आणि ठेवायचे. आता मोडला, पाय मोडला. आता मी उतरणार आहे. बघा असे घ्यायचे. 2च बॉक्स आहेत असे सावकाश उतरायचे आणि असे मध्ये ठेवायचे. ओके. तर बाकीचे आणायचे आहेत तर तुम्ही पण आणणार या. पुन्हा आणून झाल्यानंतर दाखवतो. हा बघा पाय मोडला, चांगला मोडला, काट्याने वरबटला. चला गाडी ठेवलेली दाखव. हे बघा पॅसेंजर नाही आपली, ही माल वाहतूक केली सध्या. याच कामासाठी तिला घेतलेली आहे, घरच्या कामासाठी. पायी तसा वापर करून घ्यायचा. इथं पण आहेत. तो एक ठेव ना तिकडून, पकड दे. काय मित्रांनो पाहिजे काय आंबे? पाहिजे असे सहजासहजी नाही देत, पाहिजे तर खायला घरी या. चला भेटू थोड्या वेळाने परत. तर मित्रांनो आपले बॉक्स आता सगळे आणून झालेत.
हे उरलेले आंबे, पिकलेले आंबे, हे बघा इकडे सगळं आपला आणून झालेलं आहे आणि आता चाललोय घरी. तर हे बघा इकडून आपल्याला गावात जायचं आहे. तर मित्रांनो सगळं काम आपलं आटपलेलं आहे. आता हे बॉक्स घेऊन घरी जायचं, घरी ठेवायचे आणि बस संपलं काम. मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर शेअरसुद्धा करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटचं काहीतरी घेऊन आले, एक घमेल आणलाय. चला तर मित्रांनो भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.